नमस्कार, मी विनायक गायकवाड. नमस्कार, मी विशाखा गायकवाड. नुकतंच आम्ही सुखवानी एस्पायर रावेतमध्ये घर घेतलं. इथे आम्ही 2 BHK घेतलाय आणि जेव्हा घर घेतलं त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आमच्या समोर होता ते म्हणजे इंटेरियर्स. आम्ही खूप रिसर्च केला, होमवर्क केलं आणि फायनली आम्ही सिद्धकला इंटेरियर्सला अप्रोच झालो. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याकडे अप्रोच झालो त्याच्यानंतर आमचे जे काही क्वेरीज होते, क्वेश्चन्स होते ते चुटकीसरसे आमचे सॉल्व्ह झाले आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग सांगितलं. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग चालू आहे, काय रिसेंट ट्रेंड चालू आहे ते त्यांनी आम्हाला सांगितलं आणि घर कसं असायला हवं आणि मॉडर्न हाऊस कसं असायला पाहिजे याची त्यांनी आम्हाला आयडिया दिली. आणि सिद्धकला इंटेरियर्सला अप्रोच झाल्यामुळं आम्हाला घराच्या काय वेगवेगळ्या पैलू असतात, काय इंटेरियर्सचे कन्सेप्ट्स असतात ते आमचे क्लिअर झाले आणि मग हळूहळू आम्ही आमच्या इंटेरियरच्या प्रोसेसला सुरुवात केली. जेव्हा मी पहिल्यांदा घरात आलो तेव्हा घराचा लिव्हिंग एरिया आम्हाला खरंच खूप आवडला, खूप प्रशस्त होता. पण मग जेव्हा घर इंटेरियर करायचं ठरवलं तेव्हा मग स्पेस युटिलायझेशन कसं करायचं ते आम्हाला समजत नव्हतं. तेव्हा आपण स्वप्नाली आणि गणेशशी बोललो. आम्ही जेव्हा सिद्धकलाला अप्रोच झालो तेव्हा लिव्हिंग एरिया हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट असतो, कारण जेव्हा पण गेस्ट येतात सगळ्यात पहिले आपण जे एंटर करतो तो आपला लिव्हिंग एरिया असतो. आणि ही जी स्पेस युटिलायझेशन होती ती अगदी अचूक प्रमाणात आणि त्याचं अचूक नियोजन कसं असलं पाहिजे हे सिद्धकला इंटेरियर्सनी सांगितलं. ऍक्च्युली आमच्याकडे क्रॉकरीचं खूप मोठं कलेक्शन होतं आणि आम्हाला लिव्हिंगमध्येच एक एक्झिक्यूट असं क्रॉकरी युनिट पाहिजे होतं जे दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि खूप हँडी असेल, जेणेकरून जी क्रॉकरी आहे ती आम्हाला व्यवस्थित काढता येईल. तर सिद्धकला इंटेरियर्सनी ते प्रॉपर एक्झिक्यूट केलं आणि आमचं जे स्वप्न होतं किंवा असं क्रॉकरी युनिट पाहिजे किंवा आम्हाला आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी एक प्रॉपर स्पेस पाहिजे होती आणि त्याला आम्हाला थोडासा रिच आणि क्लासी फिनिश द्यायचा होता आणि म्हणून आपण ब्राऊन मिरर्स यूज करायला त्यांनी आम्हाला सांगितले आणि त्याचप्रमाणे त्यांनी ते पूर्ण केलं. आणि जेव्हा आम्ही आमचं लिव्हिंग एरिया बघितला तर आमचं जे स्वप्न होतं लिव्हिंग एरिया कसं असलं पाहिजे ते सत्यात उतरलं. मी अक्षरशः निशब्द होतो. लिव्हिंग एरियातनं किचनकडे जाण्याचा जो मार्ग आहे तिथे एक वॉल होती आणि आम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग आणि असं थोडं ट्रेडिशनल टच द्यायचा होता. तर काय करायचा हा खूप मोठा प्रश्न होता. मग आम्ही असं सजेस्ट केलं की पिचवाई आर्ट किंवा पिचवाईचं पेंटिंग किंवा वॉलपेपर टाकूया आता. तर सिद्धकला इंटेरियर्सवाल्यांनी आम्हाला त्याच्यातही पाठिंबा दिला, त्यांचे इनपुट्स त्याच्यामध्ये घातले आणि सुंदर असं कस्टमाइज पिचवाई पेंटिंग आम्ही केलं आणि सुंदर असा वॉलपेपर आम्ही तिथे लावला आणि त्याच्यानी जो लिव्हिंग एरियाचा जो गेटअप होता तो अजून खुलून आला. किचन म्हटलं तर कुठल्याही बाईचा एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो. जेव्हा इंटेरियर आम्ही चालू केलं तेव्हा स्वप्नाली आणि गणेश म्हणजे जे सिद्धकला इंटेरियर पाहतात त्यांना आम्ही म्हणालो की आम्हाला मॉड्युलर किचन हवंय. पण अक्षरशः म्हणजे त्यांनी स्वतःचे एवढे इनपुट त्याच्यामध्ये टाकले, त्यांनी प्रत्येक गोष्ट आम्हाला कस्टमाइज करून दिली. जसं की आता विनायक म्हणाला आमच्याकडे क्रॉकरीचं खूप मोठं कलेक्शन आहे. तर मग जनरली आपण क्रॉकरी किचन मध्येच एखाद्या ठिकाणी सेटअप करतो. पण नाही, स्वप्नाली आणि गणेशनी आम्हाला सजेशन दिलं आपण एक हॉलमध्येच खूप छान क्रॉकरी युनिट बनवूया, तिथे तुमची सगळी क्रॉकरी छान राहील. त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे अजून स्वतःहून खूप मॉडिफिकेशन्स केले, काही गोष्टी कस्टमाइज केल्या. जसं किचनमध्ये आपल्याला खूप साऱ्या कधी कधी अडगळीच्या गोष्टी असतात, खूप ग्रॉसरी असते, कांदे बटाटे असतात, ते आपल्याला असं वाटतं की अरे कुठे ठेवू, सगळ्यांसमोर दिसलं नाही पाहिजे. पण मग त्यासाठी पण त्यांनी सोल्युशन घेऊन आले. त्यांनी छान मस्त एक ग्रॉसरी एक युनिट बनवून दिला आम्हाला, विकर बास्केट्स बनवून दिले. आणि अजून एक इनोव्हेशन म्हणजे त्यांनी आपण जनरली आपण तवे जे असतात जिथे आपण डिश वगैरे ठेवतो तिथेच आपण जनरली तवे वगैरे पण ठेवतो, पण त्यासाठी पण त्यांनी इनोव्हेशन केलं. त्यांनी वेगळं आम्हाला तव्यांचे युनिट सुद्धा बनवून दिलं. आणि ज्या दिवशी किचननी म्हणजे जेव्हा किचन सगळं रेडी झालं आणि मी ज्या किचनमध्ये पाय ठेवला माझ्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे मी कधी असं स्वप्नात पण विचार नव्हता केला की माझं किचन असं असेल. आणि थँक्स टू स्वप्नाली आणि गणेश, मला अजूनही आता अंगावर काटा येतो हे बोलताना, पण खरंच म्हणजे मी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की माझं किचन एवढं सुंदर होईल. आणि किचनच्या बाबतीत जसं सांगायचं झालं तर ज्या रंगसंगती असतात त्या एकदम बेसिक रंगसंगती असतात आणि आम्ही ज्या रंगसंगती सिलेक्ट केल्या त्या खूप युनिक होत्या. जनरली आम्हाला असं वाटलं की जो पिंक कलर आहे तो जाणार नाही, पण पिंक कलर खूप सुंदर गेला आमच्या किचनला. एक्झॅक्ट पिंक म्हणता येणार नाही, पण पिंकची शेड होती आणि मॅट फिनिश आम्ही टेक्स्चर घेतलं आणि त्याच्यामुळे किचन एकदम असं रिच आणि क्लासी दिसायला लागलं. तर खरंच थँक्यू सिद्धकला इंटेरियर्स, त्यांनी खूप सुंदर किचनची कन्सेप्ट आम्हाला दाखवली आणि ती सत्यात पण उतरली. आणि इव्हन फ्लुटेड ग्लासचं पण कन्सेप्ट ते घेऊन आले आपल्या किचनमध्ये. किचन जेव्हा डिझाईन करत होतो तेव्हा असं नाही झालं की एखादी जागा युटिलाइज करायची म्हणून काही कॅबिनेट्स वगैरे बनवले गेले.
जसं की आता चिमणी आम्हाला लावायची होती, तर तिथेही बाकी कॅबिनेट्स व्यवस्थित राहून सुद्धा त्यांनी न्यू डिझाईनची लाईक इन्क्लाइन मध्ये ऑटोमाइज्ड आणि स्लीक डिझाईन असलेली सेन्सर बेस्ड चिमणी त्यांनी आम्हाला दिली. त्याच्याने काय झालं की स्पेस पण वाचली आणि दिसायला पण डिझाईन वाईज खूप स्लीक आणि क्लासी लुक आला आणि स्पेस युटिलायझेशन पण खूप प्रॉपर झालं. आमचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे जे फूड रिलेटेड आहे आणि माझ्या ह्या नवीन घरामध्ये आम्हाला यूट्यूबसाठी एक डेडिकेटेड स्पेस पाहिजे होती, तर ती कुठं करायची हा पण एक मोठा प्रश्न होता. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये लिव्हिंग एरियाला अटॅच्ड एक मोठी बाल्कनी आहे. तर इंटेरियर्सवाल्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं सिद्धकला इंटेरियर्सने की ही स्पेस आपण युटिलाइज करू शकतो तुमच्या यूट्यूबसाठी, आणि म्हणून आम्ही ती स्पेस युटिलाइज केली आणि त्यांनी खूप प्रॉपर एक डिझाईन पॅनल टाकून दिला आम्हाला आणि ते आता बॅकड्रॉप म्हणून आम्ही वापरू शकतो आणि खूप सुंदर इफेक्ट आला आणि आर्टिफिशियल लाईट्स पण त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केला. त्याच्यामुळे एक्स्ट्रा शूट करताना आम्हाला कुठल्याच लाईट आता वापरायला लागत नाही आणि खूप छान बॅकग्राऊंड पण आपल्याला खूप छान बॅकग्राऊंड पण आलं आणि लुक पण खूप क्लासी झाला. जसं क्रॉकरी बरोबर माझ्याकडे झाडांचं पण खूप सुंदर कलेक्शन होतं इंडोर प्लांट्सचं आणि ते झाडं पण बाल्कनीमध्ये नीट ऑकोमोडेट व्हायला पाहिजे होती. तर युट्यूबच्या पॅनल सकटच बाकीची पण स्पेस आम्हाला व्यवस्थित युटिलाइज करता आली आणि झाडांसाठी पण एक वेगळी अशी प्रशस्त जागा पण तिथं आम्हाला करता आली. थँक्स टू सिद्धकला इंटेरियर्स की हे एकाच स्पेसमध्ये आमचे दोन्ही आयडियाज अचीव झाल्या आणि ज्या लाईट्स दिल्या होत्या त्याच्याने ॲम्बियन्स पण खूप सुंदर झाला. किचन आणि लिव्हिंग एरिया नंतर जो सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय असतो तो म्हणजे आई वडिलांची बेडरूम. आमच्या डोक्यामध्ये खूप युनिक कन्सेप्ट्स होत्या बेडरूमसाठी आणि कसं बेडरूम असायला पाहिजे आणि त्या बेडरूममध्ये आम्हाला देवघर पण अकोमोडेट करायचं होतं. तर त्याचा प्रॉपर लेआउट सिद्धकला इंटेरियर्सनी आम्हाला दिला. आम्ही स्वामी भक्त असल्यामुळे आम्हाला स्वामींची प्रतिकृती पण हवी होती, तर ती कशी मंदिरामध्ये साकार व्हायला पाहिजे त्याच्याही आयडियाज आम्हाला सिद्धकला इंटेरियर्सनी दिल्या. आणि जर तुम्ही मंदिर बघितलात तर एकदम प्रॉपर स्वामींची कलाकृती त्यांनी साकार केली आणि त्याच्या पुढे आम्हाला आमचे जे देवघरातले देव आहेत ते मांडता आले. देवघर बघून माझ्या आईला खूप आनंद झाला आणि असं स्वप्नातलं देवघर तिच्यासमोर आम्ही आणून दिलं असं तिला वाटलं. आणि देवघर अशी गोष्ट असते की आपल्याला व्यवस्थित बसून पूजा करता आली पाहिजे किंवा जर पूजा असेल तर 5-6 माणसांना बसायला जागा असायला हवी आणि त्यासाठी मग बेडचा प्रश्न येत होता. म्हणून मग सिद्धकला इंटेरियर्सने आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही एक फोल्डिंग बेड करा, म्हणजे काय होईल की जेव्हा तुम्हाला बेडची गरज नाहीये तेव्हा तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि तुम्हाला खालची जागा व्यवस्थित युटिलाइज करता येईल. मग ही फोल्डिंग बेडची कन्सेप्ट खूप प्रचंड आवडली आम्हाला आणि आम्ही त्यांना ग्रीन सिग्नल दिला आणि जेव्हा आम्ही ऍक्च्युअल आमचा बेडरूम किंवा पेरेंट्स बेडरूम बघितला तेव्हा ह्या आयडियाज ज्या सत्यात उतरल्या होत्या ते बघून खूप आनंद झाला. आपण जेव्हा बाहेरून घरी येतो तेव्हा जनरली आपण आपले वापरलेले कपडे किंवा पर्स स्कार्फ हे आपण शक्यतो दरवाजाच्या मागे अडकवतो. पण मग आमचं असं म्हणणं होतं की घर आपण एवढं छान बनवतोय तर मग हे असं दरवाजाच्या मागे अडकवायला वगैरे नको. मग आम्ही स्वप्नाली आणि गणेशशी डिस्कस केलं. मग त्याच्यामध्ये पण सिद्धकला इंटेरियर्सने एक मस्त आम्हाला एक आयडिया दिली की आपण हिडन स्टोरेज बनवूया. मग थोडेसे आम्हाला सिव्हिल चेंजेस पण करावे लागले, त्यात पण गणेशचं खूप इनपुट होतं. आम्ही थोडे सिव्हिल चेंजेस करून काही हिडन कॅबिनेट बनवले. तिथे आता आम्ही आमचं जे अडगळीचं आहे किंवा आपण बाहेरून आलेले जे कपडे आहेत तिथे अडकवून ठेवतो आणि मग ते कोणाला दिसतही नाही आणि बाहेरून पण ती वॉल खूप छान दिसते. आणि त्या कॅबिनेट्सना एअर जाण्यासाठी छोटे छोटे विंडोज केलेले आहेत. त्याच्याने काय होतं की आपले जे वापरलेले कपडे असतात ते वेंट आउट व्हायला पण म्हणजे त्याचा जो काही दुर्गंध असेल तर वेंट आउट होण्यासाठी किंवा व्हेंटिलेशनसाठी बेसिकली मदत होते. आणि ते कॅबिनेट्स अशा रीतीने डिझाईन केलेले आहेत आणि ते एअर विंडोज सुद्धा अशा रीतीने डिझाईन केलेले आहेत की समोरला बघितल्या तुम्हाला ते कळणारच नाही की तिथे हिडन कॅबिनेट्स आपण केलेले आहेत. आणि त्या वॉलला तुम्ही छान वॉल पेंटिंग किंवा असं काही आर्टिफॅक्ट लावून पण ती वॉल एकदम छान डेकोरेटिव्ह पण करता येते. आणि तसंच आम्ही केलं, आम्ही वारली पेंटिंग लावली, ती वॉल पण खूप सुंदर दिसते आता. मास्टर बेडरूम साठी आमच्या दोघांच्याही खूप रिक्वायरमेंट्स होत्या. आमच्याकडे प्रचंड कपडे आहेत, आम्हाला कपड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्यामुळे आमची अशी रिक्वायरमेंट होती की वॉर्डरोब आमचा प्रॉपर असला पाहिजे जेणेकरून वेगवेगळ्या सेक्शन्स चे कपडे असतात किंवा ट्रेडिशनल आउटफिट्स असतात, वेस्टर्न आउटफिट्स असतात, ऑफिस वेअर असतं, तर त्यासाठी आम्हाला वेगवेगळे कलेक्शन्स आणि सेक्शन्स हवे होते. आणि सिद्धकला इंटेरियर्सने ते सेक्शन्स बनवण्यासाठी पण आम्हाला खूप मदत केली. आणि एक सेक्शन असा होता की तिथे आम्हाला स्टडी टेबल करायचा होता आणि स्टडी टेबल असा बोरिंग रेग्युलर स्टडी टेबल नको हवा होता, तर आम्हाला थोडा ट्रेंडिंग स्टडी टेबल हवा होता
जेणेकरून आमचं बुक्स आणि काय म्हणतात त्याला आर्टिफॅक्ट्स असतील, वॉचेस असतील, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आपल्याला स्टडी टेबलची जी रिक्वायरमेंट असते ती पण फुलफिल व्हायला पाहिजे. आणि स्टडी टेबल अशा पोझिशन मध्ये होता की लिव्हिंग एरिया मधनं पण तो स्टडी टेबल दिसत होता. त्याच्यामुळे तो इतका एलिगंट असला पाहिजे की लिव्हिंग एरियातला माणूस पण जो स्टडी टेबल जेव्हा बघेल तेव्हा त्याला पण तो स्टडी टेबल खूप आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे. तर अशा पद्धतीने आम्ही तो स्टडी टेबल डिझाईन केला. त्याचा उपयोग असा झाला की त्याच्यामध्ये मॅक्सिमम स्टोरेज राहिलं. मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचं असल्यामुळे माझी बरीच पुस्तकं होती आणि मग ती पुस्तकं आम्हाला व्यवस्थित तिथं ठेवता आली. काही आर्टिफॅक्ट्स होते ते आम्हाला इथे लावता आले आणि फोल्डिंग टेबल असल्यामुळे जेव्हा गरज नसते तेव्हा ती स्पेस पण आमची व्यवस्थित युटिलाइज होते आणि तो जो कॉर्नर आहे तो खूप कोझी आणि खूप छान झालेला आहे. आणि इवन जेव्हा आपण बाकी गोष्टी डिझाईन करत होतो तेव्हा माझी स्पेसिफिक रिक्वायरमेंट होती की मला लाईटवाला मिरर हवा आहे. तर स्वप्नालीने ती पण इच्छा पूर्ण केली माझी की लाईटवाला मिरर आणि म्हणजे ते बरोबर बेडरूमच्या इंटेरियरला साजेसं असं केलं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण बेड लावला, वॉर्डरोब झाले की एकदम बेडरूम लहान वाटतो. पण आता तुम्ही आमचं बेडरूम पाहाल तर अजिबात असं होत नाहीये. त्यांनी बरोबर प्रत्येक स्पेस अशी युटिलाइज केली. इव्हन वॉर्डरोब मध्ये पण एवढे छान सेक्शन्स दिले की आता लेडीज म्हटलं की आपले ऑर्नामेंट्स असतात, आपल्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यासाठी पण तिने एवढं छान सगळं सुंदर करून दिलंय. आणि बेड राहून सुद्धा स्टडी टेबल असून इव्हन वॉर्डरोब असून पण एवढी छान मोकळी स्पेस राहते की ते इंटेरियर म्हणजे इव्हन आपण तयार जरी होत असू तरी 2-3 लोक आरामात छान तिथे उभं राहून तयार होऊ शकतात. असं एवढं छान तिने डिझाईन केलं. आणि अजून एक ट्विस्ट आमचा असा होता की आम्ही जे लॅमिनेट सिलेक्ट केले होते ते अशा 2 प्रकारचे लॅमिनेट्स होते आणि त्या लॅमिनेटच्या मधोमध आमचा वॉशरूमचा दरवाजा येत होता आणि तो दरवाजा आम्हाला हाईड करायचा होता कारण आम्हाला दाखवून द्यायचं नव्हतं की तिथे वॉशरूमचा दरवाजा आहे. तर मग सिद्धकला इंटेरियर्सनी ऑफकोर्स तिथेही आयडिया दिली की आपण दरवाजा पुढे घेऊ आणि पूर्ण लॅमिनेटनी कव्हर करू आणि त्याला मागे असे त्यांनी काही हिंजेस लावले की तो ऑटोमॅटिक दरवाजा ओपन आणि क्लोज होतो. आणि जेव्हा तो दरवाजा बंद असतो तेव्हा कळतही नाही की पलीकडे वॉशरूम असेल आणि हा वॉशरूमचा दरवाजा आहे. सो अशा सुंदर रीतीने तो जो कॉर्नर होता तो खूप सुंदररित्या तो डिझाईन केलेला. आणि अजून एक म्हणजे आता आपलं बरेच कॉस्मेटिक्सचं सामान असतं ते आपल्या म्हणजे एव्हरी टाइम आपल्याला कबर्ड ओपन करून ते सगळं घ्यावं लागतं. पण त्यासाठी पण एक आमच्याकडे एक छोटा कॉर्नर रिमेनिंग राहत होता. मग तिथे पण तिने एक आम्हाला एक असं मस्त कॅबिनेट करून दिला. त्याच्यामध्ये आमचं एकदम फुल लेंथ कॅबिनेट म्हणण्यापेक्षा एक पुल आउट ट्रॉली दिली ज्याच्याने काय झालं की बरेचसे सेक्शन्स आम्हाला मिळाले आणि मग तिचे आणि माझे दोघांचे जे काही कॉस्मेटिक्स होते किंवा वॉचेस होते ते आम्हाला व्यवस्थित ठेवता आले. खाली एक केस बँगल साठी पण एक वेगळा सेक्शन तिने दिलेला होता आणि मग परफ्युम्स असतील किंवा बाकीचे काही लेडीज चे ऑर्नामेंट्स असतात किंवा मेकअपचं काही सामान असतं त्याच्यासाठी आम्हाला पुरेशी जागा मिळाली. आणि जेव्हा ते पुल आउट जे सेक्शन आहे जेव्हा आपण ते बंद करतो तर ते वॉर्डरोब बरोबर इतकं एकरूप होऊन जातं की ते कळतही नाही की तिथे पुल आउट सेक्शन आपण केलेलं आहे. आणि आमचं मास्टर बेडरूम जसं असावं त्यापेक्षाही खूप छान तिने बनवून दिलं. थँक्यू स्वप्नाली आणि गणेश. सिद्धकला इंटेरियर्स म्हणजे स्वप्नाली आणि गणेश यांची एक अजून एक खासियत आहे जी मला सांगावीशी वाटते की ते अगदी छोट्यातल्या छोट्या मोमेंट्स साठी ते आमच्या बरोबर होते. म्हणजे ड्रॉरचे नॉब्स असू दे किंवा साधं पुल आउट सेक्शन असू दे, लॅमिनेट असू दे, कुठला कलर आहे, प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी बारकाईने बघितली. अगदी त्यांचं घर असल्यासारखं त्यांनी ही साईट बघितली आणि आय एम शुअर ते प्रत्येक साईट असं बघत असतील. आणि जेव्हा आमचं घर फिनिशिंगला आलं शेवटचे आय थिंक 4-5 दिवस राहिले होते ते दिवसभर आमच्या साईटवर होते आणि अगदी त्यांचं घर असल्यासारखं त्यांनी प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि फायनली जेव्हा त्यांनी आम्हाला घरामध्ये एंट्री दिली की तुमचं घर रेडी झालं अक्षरशः डोळ्यातलं पाणी आलं. आम्ही खूप इमोशनल झालो आणि आता पण खूप इमोशनल होतंय. बट खूप छान तिने आमचं स्वप्न जे होतं की घर असं असायला पाहिजे तर ते तिने पूर्ण केलं. मी एकच सांगेन दिस कपल डू रिअली डू वंडर्स. तर तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं घर सत्यात उतरवायचं असेल तर तुम्ही सिद्धकला इंटेरियर्सला नक्की व्हिजिट करा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये दिसतीलच. तर नक्की त्यांना अप्रोच करा. आय एम डेफिनेटली शुअर अबाउट इट की तुमची जी काही स्वप्न आहेत तुमच्या ज्या काही क्रायटेरियाज आहेत त्या 100% फुलफिल होतील आणि तुमचं पण ड्रीम हाऊस किंवा सत्यातलं घर जे आहे स्वप्नातलं घर जे आहे ते सत्यात नक्कीच उतरेल. आणि थँक्यू सिद्धकला इंटेरियर्स फॉर मेकिंग आवर ड्रीम हाऊस कम ट्रू. थँक्यू. थँक्यू.